बीड प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात यावा, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। जोपर्यंत सर्व आरोपींना मकोका लागत नाही आणि खुनाचा गुन्हा दाखल होत नाही आणि सर्वांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत माझं समाधान होणार नाही। हे सर्व गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे वाशिम येथे माध्यमांशी बोलताना स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले। आज वाशिम येथे बीड आणि परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ भव्य मूक मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यात येऊन या प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले होते। संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय मूकमोर्चा सकाळी 11 वाजता श्री छत्रपती आयोजक राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, समाज माणुसकीची हत्या स्वर्गवासी संतोष देशमुखाला न्याय मिळण्यासाठी हा मूकमोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि जोपर्यंत संतोष देशमुखला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे। सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे, सर्वांनी आणि सर्वांनी शिस्तीचं पालन सरपंचाच्या खून प्रकरणात 7 जणांवर मोका लावण्यात आलाय, काय न्याय मिळताना दिसतोय तुम्हाला? सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, खुनाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते खुनापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि खुनाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते, आलं पाहिजे। सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक इथे, यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतं आणि तोपर्यंत मी थांबणार नाही। मला न्याय पाहिजे, सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। राज्यातील मंत्र्याचा वर्दस्त यांच्यावर दिसतंय असं वाटतं तुम्हाला? त्याच्यात काय झालंय तपासात, ते तपास आम्ही आज मागवलेला आहे, त्याचं पण स्पष्टीकरण आपण देऊ। आपण त्याच्या तपासात काय झालेलं आहे ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत आपण ते तपास मागून घेतलेला आहे।